नक्कीच तुमचा ओव्हरऑल जो प्रवास आहे तो अनेकांना प्रेरणादायी आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता नवीन उद्योजक तयार करताय, तुम्ही त्यांना स्किल देताय, ते पण वाखाणण्यासारखं आहे आणि मला वाटतं मोठ्या लाखोंच्या संख्येनं तुमच्या विकासाअंतर्गत लोकांना कौशल्य मिळतंय आणि मुंबईचे गार्डियन मिनिस्टर म्हणून देखील येत्या काळामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मोठी जबाबदारी आहे. आता निवडणुका बऱ्याच काळानंतर होत आहेत. किती विश्वास आहे यावेळी भाजप काय करेल या निवडणुकीमध्ये? कुठे भाजपा असेल नक्की भाजप? जिंकणार आहे. भाजपाच्या अ, युतीचे आमच्या महापौर बनतील. भाजपा मोठी भरारी घेणार आहे. तर आपण बघू शकता की लोकांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या कामावर आणि प्रधानमंत्रीजीच्या कामावर फार विश्वास आहे. आणि हा इकॉनॉमिक सिटी आहे. लोक जातीविरादीमध्ये जास्त जात नाही. नक्की भाजपाची मोठी जिंकणार आहे भाजप मोदी स्थिती. त्यामुळे आता मला वाटतं मिशन महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या इलेक्शन मोडवर आता सगळे ॲक्शन मोडवर तुम्ही आलेले आहात. तुम्हाला अनेक शुभेच्छा त्यासाठी आणि तुमच्या विकास विभागाअंतर्गत कौशल्य अनेकांना घडो आणि अनेक उद्योजक त्या निमित्तानं तयार हो महाराष्ट्रामध्ये, यासाठी देखील तुम्हाला अनेक शुभेच्छा तुमच्या हातून घडोत यासाठी. वैशाली ताईने पण हार्दिक शुभेच्छा. तुम्ही एक सुरुवात कुठून केली मला माहीत आहे. आता जय महाराष्ट्र जैसे मोठे चॅनलचे आपण संपादक आहे, सर्व मॅनेजमेंट करत आहे आणि मी तुम्हाला नेहमी बघत आहे. आज जे तुमचा कॉन्फिडन्स आहे ते वाढला आहे. तर तुम्हाला पण शुभेच्छा, तुमच्या सर्व सहकार्याने पण शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल. वेळ झालेली आहे आता इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.